नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज पुन्हा घेऊन आलोय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादविवाद. हा वादविवाद आहे महाविकास आघाडीतील. पाहायला गेलं तर महाविकास आघाडी ही एक पक्षांची मिळून बनलेली एक आघाडी आहे, जी महायुती याच्या विरोधात प्रस्थापित झालेली आहे. मित्रपक्ष, एक आघाडी म्हणजे अगदी स्ट्रॉंग कोऑर्डिनेशन किंवा अगदी स्ट्रॉंग समन्वय हा यांच्यामध्ये असायला पाहिजे. तो तसा अपेक्षितच आहे. परंतु अगदी स्थापनेपासनं महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव हा आपण बघतच आलेलो आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरनं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरनं जी ओढाताण चालू होती ती सुद्धा आपण सर्वांनी बघितलेली आहे. मित्रांनो, एखादी आघाडी राजकारणात जेव्हा प्रस्थापित होते तेव्हा ती आघाडी ही बलाढ्य असणं आवश्यक आहे. समोरचे जे विरोधक आहेत किंवा आपल्या अपोजिट जी एक आघाडी असेल किंवा युती असेल त्यांच्याशी तुल्यबळ लढाई देण्याची क्षमता कुठल्याही आघाडीमध्ये असायला पाहिजे. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी यामध्ये कायम बिघाडीच आपल्याला बघायला मिळालेली आहे. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे कालच्या सामनामधील अग्रलेखात काँग्रेसवरती टीका करण्यात आलेली आहे. ही टीका का केली तेही आपण बघणार आहोत, काय टीका केली तेही बघणार आहोत, आणि यावरती काँग्रेसने काय प्रत्युत्तर दिलंय आपण ते सुद्धा बघणार आहोत या व्हिडिओतून. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. मित्रांनो, कालच्या सामनामधील अग्रलेखातून संजय राऊतांनी, संपादकांनी एक लेख लिहिला आणि त्या लेखातून जळजळीत टीका काँग्रेसवर करण्यात आली. आता ही टीका का करण्यात आली याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत. कोणी म्हणतं की काँग्रेसने सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला, त्यामुळे संजय राऊतांनी किंवा शिवसेनेने ही टीका केलेली असावी, अशी चर्चा आहे. कोणी म्हणतं की महाविकास आघाडीची आज जी अवस्था आहे, कायम जो पराभवाचा सामना करावा लागतोय, त्या सामन्यासाठी नाना पटोले किंवा काँग्रेस हे जबाबदार आहेत, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. कारण जेव्हा नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते तेव्हा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनण्यासाठी त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अशा अनेक चर्चा आहेत, यामागे अनेक कारणं आहेत. छुपी युती, छुपा सपोर्ट याची सुद्धा या बाबतीत चर्चा होत आहे. बघूया मुख्यतः अग्रलेखातून काय म्हणण्यात आलंय. अग्रलेखातून असं म्हणण्यात आलंय काँग्रेसच्या बाबतीत की मित्रपक्षाचा कुबड्यांसारखा वापर करू नये. एखाद्या विषयावरती जाणीवपूर्वक मित्रपक्षासोबत अंतर ठेवून वागू नये. त्यासोबतच नाना पटोलेंचा प्रामुख्याने उल्लेख केलाय की त्यावेळी जर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर किमान 15 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार हे चालत राहिलं असतं. यानंतर याची मोठी चर्चा होऊ लागली. विनाकारण हा वाद का उकरून काढला जातोय? कारण विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा ही घटना होऊन 7-8 वर्ष झालेली आहेत. पण मग आत्ताच याचा उल्लेख का करावा असा वाटतोय? यामागची काय कारणं आहेत? अगदी नाना पटोलेंनी यावरती जी प्रतिक्रिया दिली त्यात सुद्धा त्यांनी हेच म्हणलंय की ही गोष्ट खूप जुनी झाली आहे. आता ही गोष्ट उकरून काढण्यात काय अर्थ आहे? या बाबतीत प्रश्न उत्तर आणि चर्चा या झालेल्या आहेत. मग सामनामधनं हा विषय परत चव्हाट्यावर आणण्याची काय गरज आहे? नाना पटोलेंनी तर इथपर्यंत म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या अध्यक्षपदामध्ये म्हणजे प्रदेशाध्यक्षपदामध्ये शिवसेनेने प्रचंड लुडबुड केलेली आहे, प्रचंड हस्तक्षेप केलेला आहे. त्यामुळे आमच्यावरती किंवा काँग्रेसची बदनामी करणं यांनी तातडीनं थांबवावं. जर अशीच काँग्रेसची बदनामी करत राहाल तर आम्ही सुद्धा काही गुपितं बाहेर काढू, आम्ही सुद्धा भांडाफोड करू, अशा प्रकारची भाषा नाना पटोलेने देखील वापरलेली आहे.
एकूणच महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण यामध्ये अंतर आपण नेहमीच बघत आलेलो आहे. अगदी अलीकडेच राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल या बाबतीत सुद्धा प्रचंड ओढाताण झालेली आहे. म्हणजेच शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी अगोदर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही तयार नव्हते. बोलाचाली झाल्या, बैठका झाल्या, वाटाघाटी झाल्या आणि त्यानंतरच शरद पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय. यामध्ये असं सांगण्यात येतं की उद्धव ठाकरेंनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडनं अक्षरशः वचन घेतलं की आम्ही अजित पवार पक्षासोबत कधीच विलीन होणार नाही आणि भाजपसोबत सत्तेत मुळीच बसणार नाही. त्यामुळे ही राज्यसभेची जागा शरद पवारांना देण्यात आली. आता यावरनं शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा प्रचंड कलह झाला होता. प्रियंका चतुर्वेदी या निर्णयावरती भयंकर चिडल्या होत्या. अलीकडेच उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांच्या 9 खासदारांची बैठक घेतली, त्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. कारण संजय राऊतांनी सर्वात आधी ही घोषणा केली होती की महाविकास आघाडीतर्फे जर शरद पवार उमेदवार असणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. प्रियंका चतुर्वेदीचं हेच म्हणणं होतं की संजय राऊत पाठिंबा जाहीर करणारे कोण? महाविकास आघाडीमध्ये इतर पक्ष आहेत, शिवसेनेमध्ये इतर नेते आहेत. कोणाशीही चर्चा न करता, कोणालाही विश्वासात न घेता संजय राऊतांनी अचानक घोषणा का केली? तर मुळात संजय राऊत, जसे इतर लोक म्हणतात, इतर पक्षाचे नेते म्हणतात संजय राऊत हे शिवसेना संपवतील एके दिवशी. काही लोक म्हणतात संजय राऊत हे पूर्ण महाविकास आघाडीच एके दिवशी संपवतील. कारण त्यांची वक्तव्ये, त्यांच्यावरती होणाऱ्या टीका या सर्वांमुळे रोजच संजय राऊत हे चर्चेत असतात. पण आता शिवसेनेतच संजय राऊतांना वाढणारा विरोध हा सुद्धा लक्षणीय आहे. त्यामुळे पाहूया महाविकास आघाडीतील बिघाडी ही सुधारते की ती अजूनच बिघडत जाते. मित्रांनो, या पूर्ण राजकारणाबद्दल, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला जरूर लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा शेअर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.